समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुधाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदयधवरासं विठ्ठलं चिन्तयामि विठ्ठला विठ्ठला शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणे पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपोलिया. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचन्याती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसा महापातकनाशनम्. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. प्रस्तुत भगवत सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा ज्या अक्षरांना 18 दिवस इंद्रायणीने आपल्या पोटातून जागा दिली. आपल्या पोटामध्ये ज्या अक्षरांना इंद्रायणीनं आपल्या पोटातनं सांभाळलं. लक्षात आलं का मी काय म्हणतो? 13 दिवस नाही, पुन्हा सांगतो, मी आवर्जून सांगतो, चर्चा होते 13 दिवस 18 दिवसापर्यंत अभंग इंद्रायणीच्या पोटामध्ये होते. गाथा बुडवल्यानंतर 5 दिवस चर्चा चाललेली होती. काय करायची बरीच लोकांची. आणि 5व्या दिवशी महाराज आणि शिलेवर बसले डोहावर आणि उपवास केला. गाथा जर मी केलं तर ज्याच्याकरता मी संसाराचं वज वाटोळं करून टाकलं आणि संसाराचं वज वाटोळं केलं, पेटवून दिला तो संसारा आगी आपुलेनी हाते लावूनी मागुते पाहू नये आणि जो परमार्थ केला तोही बुडाला. हे ओ बिगाया. भगवान परमात्म्याचं ध्यान करत बसले आणि 13व्या दिवशी अनुष्ठानाला बसल्यानंतर 13व्या दिवशी परमात्म्यानं बालकराचं रूप धारण करून आणि महाराजांच्याकडे आले आणि सांगितलं, बाबा महाराज गाथा वर आली, पाहायला चला, तुमचं काम झालं. ज्या अक्षरांना इंद्रायणीनं आपल्या पोटातनं सामावलं आणि वाढवायचं जर असलं, अति महत्त्वाचं प्रस्थानत्रयी
संस्कृतमधून पंडित शास्त्री पुराणिक जे असतील ते विद्वान लोक त्यांनी प्रस्थानत्रयी ठरवलेली आहे. संस्कृत भाषेतली प्रस्थानत्रयी म्हणजे शेवटचा निकाल, हायकोर्टाचा निकाल. त्यांनी सांगितलं ना आता पुन्हा अपील नाही. तसं प्रस्थानत्रयी ज्याला म्हणतात त्यांनी आता त्या ग्रंथातनं सांगितलं आहे ना पुन्हा आता बोलायचं नाही, असे प्रस्थानत्रयी संस्कृतमधून 3 ग्रंथ त्याला आणि प्रस्थानत्रयी म्हटलं 3 ग्रंथ निवडून काढले. एक ब्रह्मसूत्र, दुसरी उपनिषद आणि तिसरी भगवद्गीता. या 3 ग्रंथातनं जर सांगितलं ना ते पुन्हा आणि बदल त्याच्यामध्ये हो पुन्हा काही आणि बोलायचं नाही. आणि बोलायला गेला तर तो मूर्ख ठरेल बरं का, अज्ञानी ठरेल. आणि म्हणून ही प्रस्थानत्रयी आहे. आमच्या संप्रदायाची प्रस्थानत्रयी जी आहे, आम्ही ज्या भाषेतनं जन्माला आलो, लक्षात आलं का, आम्ही ज्या भाषेतनं जन्माला आलो तिच्या पोटी जन्माला आलो तिचा आम्हाला अभिमान पाहिजे. लक्षात आलं. आपली आई काळी असो मेंढरी असो जशी असेल तशी, अडाणी असो कशी असो, आणि दुसरी बाई कितीही चांगली असली, सौंदर्याची खान असली, कशीही सुंदर असली तरीसुद्धा काय तिचा उपयोग आपल्याला. जैसी तैसी माय बरी मानाल त्या मानायेरी, मानाल त्या मानायेरी, मानाल त्या मानायेरी. जैसी तैसी माय बरी मानल्या त्या मानायेरी, मानल्या त्या मानायेरी, मानल्या त्या मानायेरी. बोला बरं, बोला ऐकायला. जशी तैसी माय बरी. बरं का, आपली आई जशी असेल तशी आपल्यावर आणि प्रेम करण्याकरता, आपल्याला पोटात न घालण्याकरता आपली आईच असते. बाकी दुसरी बाई आणि कितीही सुंदर असण्याचा उपयोग नाही. मग दुसरी भाषा कितीही मोठी असेल आम्हाला तिचा अभिमान नाही. नाही आम्हाला म्हणजे आमच्या ज्या वाडवडिलांनी जे केलं आणि म्हणून त्याच भाषेला महत्त्व, आपण जिच्या जन्माला आलो त्याच भाषेला महत्त्व देणं अति महत्त्वाचं. कटकशाने ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज आणि एकनाथ महाराज ह्या मंडळींनी त्याच भाषेला महत्त्व दिलं, त्याच आईला महत्त्व दिलं. आणि संस्कृत भाषा देवापासून आली आणि प्राकृत काही चोरापासून आली. चोरानं केली का? कोणत्याही संस्कृत भाषेतनं तुम्ही शिव्या दिला आणि प्राकृत भाषेतनं वर्णन केलं, काय झालं मला सांगायचं आहे. भाषाला महत्त्व नाही. भाषेला असेल संस्कृत भाषेला देवभाषा म्हटलेलं आहे. आपलं शास्त्र पुराण सर्व तिच्यात दडलेले आहे. जरी असली तरीसुद्धा आम्ही जिच्या पोटी जन्माला आलो त्या मराठीला महत्त्व देणं काम आहे. म्हणून तुकोबरायांनी मराठीतनं वाङ्मय केलं आणि त्याचा परिणाम हा झाला बुडवायला लावले. मला एक सांगायचं आहे, कारण मला वाढवायला जागा, इकडे तिकडे फिरायला जागाच राहिली नाही आहे. तो वेळ सर्व गेलेला आहे. काय बोलावं असे पण त्यात एका भाषेतनं मला 1000 भाषाचा शब्द एकच आणि शब्द करणं मला कठीण आहे. ते पंडित लोकांनी, चांगल्या मोठ्या माणसांनी, विद्वानांनी बोलावं. एका शब्दातनं त्याला उत्तर देणं तिथल्या तिथं त्याला समयसूचकपणा म्हणतात. मला असा एक मोठ्याच्या आणि मुखातनं ऐकायला मिळालं. विवेकानंद स्वामी अमेरिकेला गेलेले होते आणि अमेरिकेतनं बरीच व्याख्यानं झाली त्यांची, बरंच मान वाढला. बरंच आता ते आपल्याला सांगत बसायचं नाही. पण त्यांनी त्याचं व्याख्यान म्हणजे एका शब्दातनं त्यांनी आणि त्यांच्यावर छाप पाडली. मोठा गौरव होत चालला. एकाने विचारलं, का म्हटलं तुम्ही एवढे मोठे? हो म्हणे, हो मोठे आहे. शरीराने ते मोठेच होते बरं का, शरीरानं सुद्धा मोठे होते आणि सर्वच गोष्टीला मोठेच होते ते. तुम्ही एवढे विद्वान आहात, मग ते भगवं तुम्ही असं डोक्याला गुंडाळता, हे का असं नुसतं गुंडाळून टाकता डोक्याला, भगवं का गुंडाळता? त्याने प्रश्न केला. जिथल्या तिथं त्याला उत्तर देण्याची ताकद त्यांच्यात नव्हती. ते म्हणे याचं कारण एक आहे की आमच्या आणि भारतीय लोकांचं हे आणि
दैवत आहे. आमचा देश त्यागी आहे. आमचा देश त्यागी पुरुषाला महत्त्व देत असतो, भोगाला महत्त्व देत नाही. म्हणून त्यागाचं द्योतक भगवं आहे. त्यागाचं द्योतक भगवं आहे. आणि म्हणून भगवं आम्ही डोक्यावर घेतो. आमची संस्कृती मी डोक्यावर घेतो. बरं का, तेवढ्यामध्ये लोक आपली जिरवायला निघतातच. त्याच्यातही असेल तिथंही असेल. तेवढ्यामध्ये जाता 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 कुठंतरी वळाले आणि त्यांची चप्पल नीट चोरून या का. चप्पलच नाही, चप्पल तर पाहिजे का नाही. ते म्हटले आम्ही दुसऱ्याच्या संस्कृतीला महत्त्व देत नाही, पाश्चात्य संस्कृतीला महत्त्व देत नाही, पाश्चात्य लोकांचं काही आणि आम्ही वापरत नाही. डोक्यावर भगवं घेऊनच फिरतो. तेवढ्यामध्ये ती चप्पल नेल्यानंतर आता चप्पलच पायात घालायला नाही. मग चालता चालता एका दुकानातनं चप्पल घ्यायची पाळी आली आणि ती चप्पल पायातनं घातली चालायला लागली. मग पुन्हा त्याने विचारलं, मग आता पाश्चात्य आणि वस्तूला तुम्ही महत्त्व देऊ शकत नाहीत, पाश्चात्य संस्कृतीला आणि मानत नाही, आता चप्पल तर आमच्याच देशातली घातली तुम्ही. ते म्हटलं हो बरोबर आहे, तेही बरोबर आहे. इतकं समयसूचकपणा आपल्याकडनं असावं काय आणि प्रभाव असेल त्यांचा. मग आणि ते बरोबर आहे म्हणे. असं काय कारण, चप्पल तर आमची वापरताय आणि तुमच्या संस्कृतीला महत्त्व देता. बरोबर आहे, आमची संस्कृती महत्त्वाची असल्यामुळं त्या भगव्या त्यागाला आणि मी डोक्यावर घेत असतो आमच्या संस्कृतीला आणि पाश्चात्य संस्कृतीला पायाखाली तुटवतो म्हणून चप्पल तुमची घेतो. तर का पाश्चात्य संस्कृतीला आम्ही पायाखाली चढवतो. बरं का, आमची हंबडी आता त्यांना महत्त्व देत असेल ते जाऊ दे, बरोबर आहे. ते त्यांनाच महत्त्व देतात, किती देतात काय करतात मला उचकत बसायचं नाही. मोठी आणि अशी माणसं आणि दिग्गज माणसं आपल्यातनं झाली. आणि ही तुम्हाला सांगू, बरीचशी माणसं आपल्या देशामध्ये अशी त्यागीची आहेत. समयसूचकपणा त्यांच्या. आणि एक मुसलमान महिला मुलगी, लग्न झालेलं नव्हतं, ती आली आणि आपले माजी पंतप्रधान काय यांच्या अगोदर जे होते ते हां हां अटल बिहारी. बरं का, काय माणसं असतील ती माणसं. का मी आता थोडं बेथड झालं डोकं म्हणून. बरं का, अटल बिहारी बिहारमध्ये गेले प्रचार करण्याकरता. तो लालूजी होता तिकडं, तो असा माजलेला होता. तो म्हणला अटल जी का क्या काम है बिहार में, अटल जी का क्या काम है बिहार में. त्या अटलजीनं आणि त्याला उत्तर दिलं म्हणे, लालूजी तुम बिहार में रहने वाले, तुम बिहारी है आणि मी अटल बिहारी आहे. तुम बिहारी आहे, मी अटल बिहारी आहे. तुला घाबरत नाही मी. काय म्हणतात, ती मुसलमान पोरगी आली. ती म्हटली आपल्या कोणाला, आपले काय त्यांचं नाव मी विसरतो पुन्हा, अटलजीला म्हटले तुमचं लग्न झालं नाही. ते म्हटलं नाही झालं, लग्न झालं नाही. ती म्हटली माझंही लग्न झालं नाही. काय इथून माणसं विचारतात का, मला असं वाटतं तुमच्याशी लग्न करावं. अटलजी नाही म्हटले, नाही चालेल म्हणे, नक्की चालेल, हो नक्की चालेल, काय हरकत नाही. पण मग असं करा, लग्न झाल्यानंतर सुनमुख पाहाचा कार्यक्रम असतो ना, त्या सुनमुखाच्या निमित्ताने तुम्ही मला आणि काश्मीर तेवढं देऊन टाका. काश्मीर द्या, सुनमुखाचा कार्यक्रम असतोच की नाही आपल्यामध्ये, सुनमुखाच्या निमित्तानं मला काश्मीर द्या. अटलजी म्हणाले बरोबर आहे, देऊन टाकतो. दिलं काश्मीर. पण एक करणं लक्षात आलं का, नुसता सुनमुख पाहाचा कार्यक्रम नसतो, लग्नामध्ये दुसराही कार्यक्रम असतो, कसं हुंडा घ्यायचा. मग मला हुंड्याच्या निमित्तानं तू पाकिस्तान देऊन टाक, मी तुला काश्मीर देऊन टाकतो. तिनं खाली मुंडी घालून जशी गेली ती अजून आली नाही. विठ्ठल हो असं मी सांगत बसलो तर कव्हर जाईल मी. आणि अभंग जो आपल्या पुढे ठेवला तो अति महत्त्वाचं, कारण ही अक्षरं नाहीत. गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत हे अक्षर नाही. मी आपल्याला हा अभंग का घेतला,
हा अभंग का घेतला आणि का आपल्या पुढं म्हणून दाखवला, या अभंगाच्याबद्दल मला खूप मोठं सांगायचं होतं. वेळ अपुरा आहे. मी नुसतं आणि फक्त दगडाला चुना लावतच पुढं जाणार आहे. याचं कारण जेवढा वेळ आहे तेवढ्याच वेळामध्ये आपण आटवायचं आहे. माझ्याजवळ असे शब्द नाहीत की हजारो शब्दाचा एकच शब्द करून बोलणं एवढं मला आणि नाही आकलन झालं माझ्या आयुष्यातनं. म्हणून कुणाचं नाव आणि घ्यायला मी बोले घालू शकत नाही. सर्वांना विनंती आहे माझी, बंधू भगिनी वगैरे सन्मा मातो आणि सर्वांना आणि विनंती आहे, मी कोणाचं नाव घेऊन वेळ घेण्यापेक्षा आणि काहीच दुसरा वाह्यात सांगणार नाही. भगवान परमात्म्याने जे आणि कृपा केली त्या कृपेचं ही अक्षरं त्या कृपेतून आणि निर्माण झाली नाहीत. हे ग्रंथ नाहीत, हे बुद्धीच्या जीवावर तयार केलेले नाहीत. हा भगवंताचा प्रसाद आहे. कळा. आणि म्हणून प्रस्थानत्रयी, मराठीतली प्रस्थानत्रयी ही आहे की ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराजांची गाथा आणि एकनाथी भागवत ही मराठीतली प्रस्थानत्रयी आहे. याने निकाल दिल्यानंतर पुन्हा बोलायचं नाही. म्हणून ज्या इंद्रायणी आणि त्या या तिन्ही नद्यांची आपल्याला साक्ष देतो. लक्षात आलं का? भागवत जर निर्माण झालं ते गोदावरीच्या काठाला एकनाथ महाराजांनी पैठण क्षेत्रामध्ये 5 अध्याय लिहिले आणि त्यांचा एक शिष्य काशी यात्रेला आला. काशी यात्रेला आल्यानंतर ते भागवत बरोबर आणले गुरुचा प्रसाद म्हणून आणि मणिकर्णिकेच्या घाटावर स्नान करून तो वाचत बसला. काशीतले एक आणि मोठे आणि पंडित तिथं फिरायला आल्यानंतर त्यांनी ती प्राकृत भाषा ऐकली आणि त्याच्याजवळ गेले. म्हटलं काय आहे ते? म्हणे आमच्या महाराष्ट्रामध्ये त्याला आणि माहितीच नाही महाराष्ट्र किती उज्ज्वल आहे. महाराष्ट्रानं ह्या देशाला काय काय दिलं माहिती आहे का तुम्हाला? स्वातंत्र्याची हाक पहिल्या प्रथम आणि महाराष्ट्रातनं आली. बरं तुम्हाला देशाचं तुमच्या स्वातंत्र्य मिळवता आलं. देशाची हाक पहिली. लक्षात आलं का? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हाक आहे आणि तो मी मिळवणार. लक्षात का? ही हाक पुण्यातनं आली. लक्षात आलं का? इकडं कुठून आली नाही. पहिली पुण्यातनं लोकमान्य टिळकांची हाक आहे. गांधींनी ती मागून आली. लक्षात आलं का? मी त्यांची सर्वांनी भाग घेतला. पहिली हाक. लक्षात आलं? जे फाशीवर गेले. लक्षात का? कोण? भगतसिंगाबरोबर जाणारा एक महापठ्या आणि देशभक्त. त्याही कालामध्ये भगतसिंगाच्या बरोबर फाशीवर जाणारा महाराष्ट्रातला आहे ना राजगुरू. अजून आणि मला किती सांगता येईल. आणि हा देश वाचवायला कारणीभूत महाराष्ट्र आहे. लक्षात आलं का? मला आठवतं आहे माझ्या वेळेला आणि मला चांगलं आठवतं आहे, आम्ही लहान होतो. पंडित नेहरू पंतप्रधान होते आणि त्या कालामध्ये गृहमंत्री कृष्ण मेनन होता. तो कम्युनिस्ट होता. गृह खातं त्याच्याकडलं होतं आणि चिंच आक्रमण झालं आणि आक्रमण झाल्यानंतर हजारो किलोमीटरचा प्रदेश त्या चीननं आक्रमण केलं. मानस सरोवर आपल्या आधीत नव्हतं आणि त्याने मागं घे नंतर पंडित नेहरूंच्या लक्षात आलं हा आता आणि आपल्याला यश देणारे. म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते. त्यांना ताबडतोब फोन केला आणि सांगितलं मुख्यमंत्री पदाची सूत्र दुसऱ्याच्या हातात न द्या. मी महाराष्ट्राच्याबद्दल बोलतो आहे. दुसऱ्याच्या हातात द्या आणि तुम्ही ताबडतोब दिल्लीला निघून या. इथं आल्यानंतर महाराष्ट्राचा एक आणि अशी तोप आल्यानंतर पंडित नेहरूनं त्याला काढून टाकलं त्या कृष्ण मेननला आणि चव्हाण साहेबांच्या हातामध्ये गृह खातं दिलं. त्यांनी जागच्या जागी दाबली. प्रत्येक आणि पेपरवाल्याने मुखपृष्ठाच्या मोठ्या हेडिंगवर आणि असा आणि लेख टाकला की हिमालयाला सोडवण्याकरता सह्याद्री धावून आला. मी म्हटलं धावून आला नाही, हिमालयाला सोडवलं. लक्षात आलं का? धावून आला नाही. लक्षात आलं का? हिमालयाने पृथ्वीच्यावर डोकं काढलं नव्हतं. त्याच्याही अगोदरचा सह्याद्री तो महाराष्ट्रातनं त्याचा उगम आहे. त्याहीपेक्षा आणि जुना सह्याद्री आहे. लक्षात आलं? आणि म्हणून सह्याद्री सोडू शकतो हिमालयाला
दुसरी कोणाच्याही प्रांताची हिंमत नाही. म्हणून महाराष्ट्र हा हक्कानं आणि आपण अयोध्यामध्ये आलो. मला अजून पुढं सांगायचं आहे. या अयोध्या नगरी ही आणि एक वेळा 2 वेळा ही वैकुंठाला गेलेली आहे. मी अयोध्या नगरीच्या बद्दल बोलतो. आणि ह्या अयोध्या नगरीला एक महाराष्ट्रानं कन्या दिली. माहिती आहे का? कानुडं होऊन ऐका. पुन्हा सांगतो तुम्हाला बरं का. मी काय सांगतो, एक महाराष्ट्राची कन्या ह्या अयोध्या नगरीमध्ये आली आणि ती दशरथ राजाची आजी होती. मग लेकीच्या घरी यायला हक्क आहे का नाही? मला सांगायचं, बापाला हक्क आहे का नाही? महाराष्ट्र फुकट येत नाही. महाराष्ट्राने एक कन्या ह्या अयोध्या नगरीला दिली, दशरथ राजाची आजी, आणि महाराष्ट्रातली होती. आणि ज्या महाराष्ट्रातल्या ज्या गावामध्ये तिचा जन्म झाला ते गाव इतकं पुण्यवान होतं की त्यांनी 5 पतिव्रता दिल्या ह्या देशाला, या जगाला. उठल्या त्यांचं नाव घेतल्यानंतर पाप महापापाचा खखाना होतो जळून. अशा त्या 5 पतिव्रता ह्या महाराष्ट्राने दिल्या ह्या जगाला. मी जगाला म्हणतो, लक्षात आलं का? आणि ते गाव महाराष्ट्रामध्ये आहे. भारतात तर आहेच, ते महाराष्ट्रामध्ये आहे. कौंडण्यपूर. उठल्या आपण त्यांचं ध्यान करा. देवाचं नाव घेतल्यानंतर पाप जातं. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पाप जन्मांतरीचे जळतील पापे, जन्मांतरीचे जळतील पापे, जन्मांतरीचे मला म्हणता येत नाही, पण स्वर कळतो ना. बेसुरी होतं. कुणीतरी बेसुरी काढल्यानंतर यांना नाही म्हणता येत नाही शोध. सूर करतो ना, आम्हाला थोडंफार कळतं ना काहीतरी, बरं का? तर होऊ नाही. मी हे सांगत होतो, जळतील पापे जन्मांतरीचे नाही, जन्मांतरे असं हे शब्द चांगलं म्हणत. आणि कुठल्याही शब्दामध्ये उणीव राहिली नाही पाहिजे आणि भलते शब्द अभंगात आले नाही पाहिजे. जन्मांतरीचे नाही, जन्मांतरे, त्याचा अर्थ सांगायला मला सवड नाही. हे मी म्हणत होतो की देवाचं नाव घेतल्यानंतर पापं जळतात, जन्मांतरे जळून जातात. आणि त्या पतिव्रतेचं नाव घेतल्यानंतर महापापाचा नाश होतो. पाप वेगळं आणि महापाप वेगळं, उपपाप वेगळं. ते जाऊ द्या, पापांचाही आपल्याला विचार करायचा. आपण पाप करायला आलो नाही, पुण्याचं आणि साठा करायला आलो. लक्षात आलं का? अहिल्या द्रौपदी तारा, अहिल्या द्रौपदी तारा, सीता मंदोदरी तथा, पंचकन्या स्मरण नित्यं महापातकनाशनम. उठल्या हे म्हणत आपण अधुनातनं उठल्यानंतर या 5 जणांची नावं घेतल्यानंतर महापाप जातं. देवाईपेक्षा एक काकणभर त्यांचं आणि अतिमहत्त्व आहे. त्या 5 कन्यामध्ये ज्या पतिव्रता आहेत त्या पतिव्रता, पहिली अहिल्या, दुसरी द्रौपदी, अहिल्या, द्रौपदी, तारा, सीता आणि मंदोदरी. बरं का? ती रावण राक्षस होता पण मंदोदरी पतिव्रता होती. जाऊ द्या, कशा करता मी सांगत होतो त्या. तसं या महाराष्ट्राने 5 पतिव्रता, 5 कन्या या जगाला दिल्या. त्या ऐका तुम्ही. त्यांचा जन्म कौंडण्यपूरला झाला. कौंडण्यपूर मला वाटतं जळगाव जिल्ह्यामध्ये आहे. आणि कौंडण्यपूर महाराष्ट्रामध्ये आहे. इतकी ताकद आणि महाराष्ट्राची आहे ती म्हणजे प्रथमची जी आणि जगाला जी कन्या दिली ती इंदुमती, तिचं नाव. ती या अयोध्यामध्ये मी शुद्ध पूजा बिजापोटी फळे रसाळ गोमटी. प्रभूनी ज्या कुळातनं जन्म घेतला ते कुळ इतकं पवित्र, इतक्या पिढ्या या कुळातला एकही राजा आणि असा जन्माला आला नाही की त्यानं या जगाचं अप्रतिम काही काम केलं
असे सर्वच राजे एकेकाचं नाव घेतलं. पहिला प्रथम अंबरीष नावाचा राजा या आणि अयोध्यामध्ये जन्माला आला. कल्पना नव्हती. अति पुण्यवान तो राजा. मी सांगू आपल्याला, त्या राजाने या आणि अयोध्या नगरीमध्ये वागत असताना त्यांची बाग होती छान. मी मोजक्या शब्दात सांगतो, फुलाची बाग होती आणि त्या स्वर्गातल्या देवांना ते फुलं आवडायची. म्हणून स्वर्गातनं आणि ते त्यांचे सेवक यायचे आणि त्या बागातली फुलं तोडून न्यायचे. राजा पाहायला गेला तर बागेमध्ये फुलंच राहत नाही. दरदिवस फुलं कोण चोरून नेते. सेवकांना सांगितलं, तुम्ही दक्षता ठेवा, रात्रीचा पहारा करा आणि पकडा कोण नेतंय. बऱ्याच दिवस झाले फुलं चोरी जातात. म्हणून ते मध्यरात्रीला ते सेवक आणि असे आणि चौफेर राहिले राखण आणि मध्यरात्रीला स्वर्गातनं विमान उतरलं आणि ती फुलं तोडली, विमानातनं घातली आणि भानगड अशी झाली. त्या सेवकाने त्या जमिनीमध्ये वांगे केलेली होती. ते वांगे उपटून बाजूला टाकले. ते वांग्याची ते काष्ट असतात ना, थंडीच्या दिवसामध्ये तो त्याचा जाळ करत होते आणि तो धूर लागला त्या विमानाला. वांगं इतकं अशुद्ध असतं का ते मला विचारून, मला माहिती नाही, त्यांना विचारायला जा. वांग्याचा याचा काष्टाचा धूर लागला आणि ते विमान उडायला तयार नाही. आता काय करावं. उजडलं. सारं गाव जमा झालं अयोध्या नगरीतलं आणि पाहायला गेले तर विमान तर स्वर्गातले देव आले. स्वर्गातले अंबरीष राजालाही खूप आनंद झाला. स्वर्गातनं आपली फुलं जात होती, पण हे विमान उडाणं म्हणे. आता काय करावं. त्या सेवकांना विचारलं, त्या विमानातल्याच लोकांना विचारलं, याला काय करायला पाहिजे. मी स्वर्गातली गोष्ट सांगतो, आता काय करायला पाहिजे. मग त्यांनी सांगितलं, असं करा, एकादशीचा उपवास करणारा कोणी या तुमच्या नगरीमध्ये आहे का. एकादशीच माहिती नव्हती त्यांना, बरं का. एकादशीच माहिती नव्हती त्यांना. फक्त बऱ्याच लोकांना एकादशी माहिती नसते सुद्धा. महाराज मला कळकळीने सांगितलं एका माणसाने, माऊलीच्या बरोबर तो विनेकरी राहतो, छोट्या माऊलीच्या बरोबर, मारुती म्हणून सद्गीरचं. म्हटला शिन्नरला सप्ताह, आणि शिन्नरच्या सप्त्यामध्ये मोठा आणि महाराज कोण होता कोणा ठाऊक. आणि आणि त्या महाराजांची जेवायची व्यवस्था एका मारवाड्याकडे होती. तोही भाविक बिचारा. मग त्या बाईनं त्यांना त्या महाराज आला. महाराज आल्यानंतर चहा पाणी झाला. एकादशीचा दिवस आणि त्या दिवशी त्या महाराजांचं कीर्तन, शेवटचं कीर्तन शिन्नरला. आणि शेवटच्या कीर्तनाला महाराज मोठाच पाहिजे. आणि ते मोठा महाराज आला, चहा पाणी झाला. त्या बाईनं विचारलं, मारवाडीच्या त्या बाईनं विचारलं, सांगितलं तुम्हाला फराळ काय करू. 7 ते 9 कीर्तने, फराळ काय करू. कीर्तन तुम्ही फराळ काय करणार आहे. मला मी काय करून ठेवू. तो म्हणला, मला फराळच माहिती नाही. फराळ म्हणजे काय. तुम्हाला फराळ म्हणजे उपासाला राहतं. मला आज एकादशी नाही का हो. तो महाराज किती गाढव असेल, तो म्हटला एकादशी बिकादशी मला माहिती नाही, मला स्वयंपाक करा म्हणे. मी म्हटलं त्याचे असे 3 पाट काढून गाढवावर बसून त्याला हुसकून द्यायला पाहिजे त्या लोकांनी. आणि राऊत महाराज एक म्हणतात, ते काय खोटं नाही, आराम करा हो तुम्ही कारणीभूत आहेत असं म्हणतात असते, की याला समाजच कारणीभूत आहे. अशाही गाढवाचा आणि कार्यक्रम ठेवायचं काय कारण आहे. एकादशीचा दिवस होता. ते विमान तिथं उतरलं. त्या वांग्याचा धूर लागला. विमान उचलायला तयार नाही. मग त्यांनी सांगितलं, जर एकादशी कोणी करीत असेल, एकादशी अशा दिवशी निर्जळी एकादशी, त्यांनी पाणीसुद्धा घेतलं नसं असा माणूस शोधा. ते म्हणजे एकादशीच काय, आता कोण नाही, कोणीच निघालं नाही. कोणीच निघालं. काय करावं. अख्खं गाव शोधलं. अंबरीष राजा याच कुळातले, ज्या कुळामध्ये भगवंतांनी जन्म घेतला त्याच कुळातले, सूर्यवंशातलेच अंबरीष राजा, त्यांनी अख्खं गाव शोधून जसं मत देणारे आपल्या पक्षाकडे, आणि तो पार झोपलेला म्हातारा असला, मारायला लागला तरी त्याला गाडीवर आणून तसं अख्खं गाव शोधलं आणि त्या विमानाची पूजा केली. ते म्हणे, विमान पूजेला जर एखादं निर्जळी एकादशी करणारा मिळेल कोणी माणूस
स्त्री असो पुरुष असो तर ते विमान उडाणार नाही. तर आता काय करावं शोधून पाहिलं ते कोणीतरी कुंभाराची बाई, कोणाची ती बाई होती, कोणाच्या घरातली, आणि तिच्या नवऱ्याने एकादशीच्या दिवशी आणि सकाळचं तिला मारलं आणि ती माराच्या भ्यानं पळून गेली. एका भुसाऱ्यामध्ये एका बाजूला लपली होती. ती बाई राहिली म्हणे. ती बाई स्वतः आणि सकाळच्या वेळेला ती बाई त्या भुसाऱ्यामध्ये सापडली आणि तिला बाहेर काढलं. त्या बाईला आणि पूजा करायला लावलं. आणि ही बाई आहे म्हणे उपाशी, रात्री नवऱ्याला मारलं म्हणून, एकादशी म्हणून नाही, आणि म्हणून ती लपून बसली होती. ती पूजा करायला आली आणि तिनं पूजा केल्यानंतर विमान उडालं. अंबरीश राजाने सांगितलं ह्या एकादशीचं एवढं जर महत्त्व असेल, त्यांनी अख्ख्या गावामध्ये दौंडी पेटली. जर एकादशीला कोणी अन्न खाल्लं, लक्षात आलं का, तर त्याला शिक्षा केली जाईल. आणि म्हणून मला सांगायचं एकादशीचं एवढं महत्त्व आहे. आजचा पर्वकाळ असा महत्त्वाचा आहे की आज द्वादशी आहे आणि एकादशी द्वादशी या व्रतांना महत्त्वाचं असतं. आज आपण आगळा वेगळा कार्यक्रम साजरा करतो. बरेच कार्यक्रम आहेत माझ्यापुढं. मी अभंगाचं सांगू का, ह्या अयोध्याचं सांगू का, आपल्या पुढं जयंती आहे बरं का, लक्षात आलं का. भगवान परमात्मा वामनाच्या रूपाने आपल्या भक्तांना आणि रक्षण करण्याकरता अवतीर्ण झाले या दिवशी. या द्वादशीला अतिमहत्त्व आहे. 29 उपवास, वर्षातले 29 उपवास करणारा तो वैष्णवमध्ये मोडत असतो, वैष्णव ठरत असतो. 29 उपवास आणि 12 महिन्याच्या 24 एकादशी आणि 5 जयंत्या. लक्षात आलं का, 5 जयंत्या. रामनवमी, कृष्णाष्टमी, रामनवमी, कृष्णाष्टमी, नरसिंह जयंती आणि वामन जयंती आणि उत्तमी शिवरात्र. लक्षात आलं का, शिवरात्र. या अशा 5 उपवास एकादशीच्या सारखे करायचे असतात. आणि ते विमान उडाल्यापासून रुक्मंगद राजाने आपल्या ह्या अयोध्येनगरीमध्ये असं पुकारलंच, एकादशी जर करणारा नसेल तर त्याला शिक्षा केली जाईल. आणि त्या एकादशी व्रताचं एवढा परिणाम झाला तर अंबरीश राजाला ही अयोध्या नगरी वैकुंठाला नेता आली. लक्षात आलं. एक वेळेला अंबरीश राजाने, म्हणून अंबरीशी कारणे एकादशीचा छंद, लक्षात, तेने परमानंद प्रगटला. आणि दुसरं आणि महत्त्व हे आहे की दैत्यांनी देवांवर विजय मिळवला होता, त्यांचं अख्खं राज्य हिसवून घेतलं होतं. तो भाग आपण कीर्तनकाराची जबाबदारी, निदान अभंगाचा शब्दाचा अर्थ सांगणं ही जबाबदारी आहे. आणि ज्या अयोध्यामध्ये आपण आलो त्या अयोध्याचा आणि महाराष्ट्राचा काय संबंध आहे हेही सांगणं जबाबदारीचंच आहे. बंडा महाराजांनी 12ही ज्योतिर्लिंगांना सप्ते केले आणि त्या कीर्तनकाराला अभंग तेच द्यायचे, या अभंगावर कीर्तन कर आणि या क्षत्राचं महत्त्व सांग. नाही तुला आणि या या प्रत्येक साधूचं आणि चरित्र सांगायचं. अभंग नाही सुटला तर काय हरकत नाही, पण त्या प्रत्येक संताचं चरित्र एकेकाला दिलेलं होतं. आणि मी त्र्यंबकला त्या कीर्तनाला गेलेलो होतो. मलाही सांगायचं आहे, हे महत्त्व आहे. आजही जबाबदारी माझ्यावर होतीच ती की क्षेत्र महती सांगणं. ज्या क्षेत्रात आपण आलो त्या क्षेत्रातल्या अंबरीश राजापासून मला अख्खा वंश सांगायचा होता. एकेकाचे काही आणि परिस्थिती आहे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. माहिती आहे आपल्याला. पंचवटीला प्रभू रामचंद्र आले. पर्णकोटी बांधून तुम्ही पंचवटीमध्ये राहा. अगस्ती महाराजांना विचारलं आणि अगस्ती महाराजांना विचारल्यानंतर अगस्ती महाराजांनी त्यांना सांगितलं, गोदावरीच्या काठावर 5 वटवृक्ष आहेत, तिथं तुम्ही झोपडी बांधून राहा. रामप्रभू तिथं राहत होते. पहाटे उठून रामकुंडावर स्नान करून पहाटे उठून येत असताना लक्ष्मण, सीता आणि प्रभू रामचंद्र एका झोपडीमध्ये राहत होते. लक्ष्मणाने कुडाकत तोंड करून आणि ध्यानस्थ डोळे मिटून ध्यानात बसलेले होते. सीता माता गाढ झोपेत न होत्या.
अंगावरचं वस्त्र उडालेलं होतं आणि प्रभू रामचंद्र स्नान करून येत होते. मी प्रसंग सांगतो. रामचंद्राला तरी लक्ष्मण कोण हे कळावं, पण परीक्षा पाहणंच गरजेचं आहे. प्रभू रामचंद्रानं पाहिलं. लक्ष्मण आणि सीता झोपडीत नाही. लक्ष्मण आणि सीता झोपडीत आहे आणि सीतेच्या अंगावरचं वस्त्र उडालेलं आहे. न जाणू कदाचित लक्ष्मणाच्या आणि अंतःकरणाचं चलबिचल तर होत नाही ना. म्हणून समोरच्या वृक्षावरती जाऊन बसणे, पोपटाचं रूप धारण केलं आणि तिथनं प्रश्न करायला सुरुवात केली. लक्ष्मणा उत्तम तऱ्हेचं फूल पाहिल्यानंतर कशानं चरितो म्हणा. रस्त्याने जाता जाता गुलाबाचं फूल इतकं सुंदर आहे आणि पाहिल्याबरोबर कशानं चरितो म्हणा. कुणाचं मन चलित होणार नाही रे. लक्ष्मणाने मी झोपेत नाही, मी ध्यान करत बसलो आणि प्रश्न येतोय. माझं नाव घेऊन प्रश्न कोण करतोय, कोण बोलतोय. पुन्हा प्रश्न केला. पुष्पम दृष्ट्वा फलम दृष्ट्वा. फूल पाहिल्यानंतर कोणाचं मन कशानं चलितो म्हणा. लक्ष्मणा आम्रवृक्षाला आणि आंबा पिकला, पिवळा धमुक झालेला आहे आणि जाताना वाटसरूनं त्या आंब्याकडे पाहिलं तर कुणाचं मन चलित होणार नाही. दुसरा प्रश्न. लक्ष्मण होते ते. थोड्या वेळ राहिल्यानंतर रामाने पुन्हा त्या पोपटाच्या रूपाने प्रश्न केला. सुंदर अशी स्त्री आहे, लावण्यवान आहे. एकांतामध्ये भेटल्यानंतर तिचं रूप पाहिल्यानंतर कशानं चरितो म्हणा. लक्ष्मणाने 2 प्रश्न ऐकून घेतले. तिसऱ्या प्रश्नाला डोळे उघडले. कोण प्रश्न करतो, घे तुझ्या प्रश्नाचं उत्तर. पिता येशे सुचिर्भूतो माता येशे पतिव्रता. ज्याचा पिता आचारशील आहे आणि ज्याची माता पतिव्रता आहे, यांच्यापासून माझा जन्म झालेला आहे. अशा आचारशील आई वडिलांच्या पोटी जो जन्माला आला, शुद्ध बीजा पोटी, तस्य नो चलितो म्हणा. त्याचं मन चलित होणार नाही. भगवान प्रभू रामचंद्राने त्या झाडावरनं खाली उडी टाकली आणि लक्ष्मणाला कवटाळलं. लक्ष्मणा, तुझ्यासारखा दुसऱ्या तांदळासारखा साधू तुझ्यासारखा तूच रे बाबा. विठ्ठला विठ्ठला. म्हणून याकरता शुद्ध बीजापोटी मी का अभंग घेतला का हा आणि वंश इतका आचारशील आहे. हरिश्चंद्रासारखा राजा याच वंशातनं झाला, शिवीसारखा राजा याच वंशातनं झाला. लक्षात आलं का? रघु राजा याच वंशात नाही, रघुवंशच आहे हा. रघु राजा याच वंशातनं झाला आणि रघु राजाने यज्ञ केला, अश्वमेध यज्ञ. आणि त्या यज्ञाचा घोडा सोडला. जो आडवी त्याच्याशी लढाई करून त्याला 60,000 मुलं होती. तुमची मान का हालत नाही मला हेच कळत नाही बरं का. तुम्हाला वाटतं एकाची पंचायत आहे, ते वैभवशाली होते. तसे 60,000 पुत्र एवढे लढवाई होते. त्या घोड्याच्या मागे होते ते. जो घोडा आडवील त्याला आणि लढाई करून जिंकायचं, ती संपत्ती यज्ञ करताना. या रघु आणि या अयोध्यातल्या नगरीतलं मी हकीकत सांगतो. आणि घोडा तो गंगासागरपर्यंत गेला. तिथं कपिल महामुनी खाली जमिनीमध्ये पाताळा आणि याच्यामध्ये भुयारमध्ये तप करत होते. कल्पनाही नाही. इंद्राला ते खपलं नाही. इंद्र म्हणला, यानं जर कदाचित यांचा अश्वमेध यज्ञ पार पडला तर माझं काय. मग इंद्राने त्याचं कामच येते